खूप सारी मेहनत घेत असताना त्यांना आपण पाहतोय. शिस्तबद्ध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आपण पाहतोय आणि कुणालबाई शेलके यांना आपण पाहतोय. या स्पर्धेचे खरं तर खजिनदार आहेत, त्यांना सुद्धा आपण पाहतोय. खूप मोठं योगदान. आई जगदम 11 खानावो आणि त्यांच्याविरुद्ध खेळणारा संघ आपण पाहतोय शिवसाई 11 पोंजे संघ. आजच्या दिवसाला आपण खरं तर सुरुवात करतोय आणि दोन्ही संघाला आम्ही पुन्हा एकदा सूचना करतोय की बीमरसाठी तुम्हाला एक रिव्ह्यू उपलब्ध असेल, या व्यतिरिक्त काही नाही आहे. ह्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष केंद्रित करा. खरं तर ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे मानाची. जय बापदेव क्रिकेट संघ पाली खुर्द आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय हरिभक्त पहारायण नामाबुवा पाटील स्मृती चषक आणि रोमन ट्रॉफी 2026ची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 24 लाईव्हचं टीमवर्क आपण पाहू शकाल. कॅमेरा विथ क्वालिटी हे त्यांचं नेहमी वैशिष्ट्य असतंय. संदेश पाटील, प्रफुल्ल यांचं खूप मोठं योगदान. आणि खरं तर लाईव्ह सुविधा म्हटल्यानंतर कुणालबाई 188 देशामध्ये थेट प्रक्षेपण केले जात आहे आणि यूट्यूबला खरं तर 10 देशामध्ये बॅन केलं आहे. आणि खरं तर पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. आई जगदम 11 खानाव संघाच्या वाट्याला प्रथमतः बॅटिंग आली आहे. शिवसाई 11 पोंजे संघानं टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे आणि 5 षटकांचा पूर्वार्ध आणि 5 षटकांचा उत्तरार्ध असेल. आणि पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर इथून खानाव संघाला आपली बॅटिंग दाखवावी लागेल. आणि ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेमध्ये खरं तर हातभार लावलाय, वस्तुरूपी असेल, देणगी स्वरूपामध्ये असेल, त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया. आणि थेट मैदानामध्ये घेऊन चलतोय तुम्हाला. जय बापदेव क्रिकेट संघ पालीखुर्द आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय नामाबुवा पाटील स्मृती चषक व रोमन ट्रॉफी 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. पंच आपल्याला पाहायला मिळतात. द्वारकानाथ चोरगे सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच दुसऱ्या बाजूला संगमजी भोईर यांना आपण पाहू शकाल. सचिन मुंडे आणि त्याला साथ देल उमेश कर्णोक. उमेश कर्णोक आपण जर पाहतो तर कित्येक वर्ष या खानाव संघासाठी योगदान देत असताना आपण त्यांना पाहतोय. आणि प्रणेश पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर आपण पाहतोय, अगदी इंटरनॅशनल स्कोर बोर्ड. त्यांना सुद्धा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया स्पर्धेच्या वतीनं. सुरुवात करूया आजच्या दिवसाला. आपण गणरायाला वंदन करूया. हिंदवी स्वराज्य निर्माते, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपतींना मानाचा मुजरा करूया. धर्मवीर संभाजीराजांना सुद्धा मानाचा मुजरा करूया. आणि बापदेवाला सुद्धा नमन करून आपण पहिला सामना खरं तर इथून एन्जॉय करताय. खरं तर एका बाजूला खानाव आणि दुसऱ्या बाजूला पोंजे संघ असं आपण पाहतोय. पहिल्या 5 षटकामध्ये बॅटिंग वाट्याला आली आहे आई जगदम 11 खानाव संघाच्या. आणि पहिल्या 5 षटकामध्ये खरं तर किती धावा जमवल्या जातील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खानाव संघाला चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिला गोलंदाज वैभव याला आपण पाहतो. उमेशसाठी हा पहिला चेंडू आपण पाहिलाय. खरं तर आमंत्रण होतं उमेशसाठी आणि ते त्याला स्वीकारता आलं नाही आहे. लोअर पुलटा चेंडू जरूर होता, थोडा डीप झाला चेंडू पडल्यानंतर आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगली सुरुवात केली आहे वैभवनं. उमेश कर्णूक सारख्या फलंदाजाला तुम्ही खरं तर गोलंदाजावर खरं तर त्या ठिकाणी आक्षेप घेतलाय गोलंदाजीच्या शैलीवर.
आणि तिसरे पंच आमचे जय पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू, फक्त गतीचा वापर केलाय. डीप कव्हर मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडूला धाडलाय सीमा पार. पहिला चौकार इथून येईल फलंदाज उमेश कर्णुकच्या बॅट मधून आणि आई जगदंबे खानाव संघ जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवर. खरं तर गोलंदाजीच्या शैलीवर त्या ठिकाणी आक्षेप घेतला गेलाय आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जर असं आढळलं आमच्या तिसऱ्या पंचांना तर नो दिला जाईल, याची सुद्धा आपण गोलंदाजांना नोंद घ्या. आणि इथून हलक्या हातानं फक्त पुश करण्याचं काम केलंय उमेश कर्णुकनं आणि 1 धाव या ठिकाणी आली आहे आणि एका धावेच्या मदतीनं खानाव संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवर. वैभवला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कावर पहिला स्ट्रायकिंग गोलंदाज. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर इथून 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला खरं तर धावा जमाव्या लागतील. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल. क्षेत्ररक्षकाचा आपण विचार जर केला तर डीप लॉंग ऑनला खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल व्यतिरिक्त काही नाही आहे. मोठ्या पटक्यापासून खरं तर इथून वंचित ठेवलंय खानाव संघाला. एक चौकार जरूर पाहिला होता. 6 धावा आता धावबालकावर लावलेत. चांगली दमदार सुरुवात खरं तर गोलंदाजानं करून दिली आहे. पूर्णपणे शांत बसवण्याचं काम केलंय उमेशसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या गॅप मधून खेळून काढलाय. डीप कव्हरला कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर इथून बॅटिंग कशी करायची हे उमेशनं दाखवून दिलंय मैदानाच्या आतमध्ये. हा दुसरा चौकार उमेशच्या बॅटमधून येतोय आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनगडी बाद असताना खानाव संघ 10 या धावसंख्येवर. खरं तर चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर आपण पाहिली होती. त्यानंतर हे आक्रमण उमेश कर्णुकचं पाहिलं. मी मगाशीच म्हटलं होतं की उमेश कर्णुक सारख्या फलंदाजाला तुम्ही किती वेळ शांत बसू शकाल. हो, फ्लिक केलाय चेंडूला. टायमिंगचा जबरदस्त वापर केलाय उमेश कर्णुकनं. मागच्या चेंडूवर सुद्धा आपण पॉइंटच्या गलीमधून हा चेंडू काढला होता आणि हा चेंडू ऑफ स्टिकला जरूर होता. त्याला फक्त फ्लिक केलंय. मिड विकेटला त्याने पाहिलं की कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि 4 धावा आल्या आणि या 4 धावेच्या मदतीने खरं तर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनगडी बाद असताना 14 एक षटकाच्या समाप्तीनंतर. तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करणारं हे गीत आपण पाहतोय. कारण येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये जर अमित सर आपण पाहिलं तर 19 फेब्रुवारी ज्या राजांना आपल्याला जगण्याचा अधिकार दिला ते राजे शिव छत्रपतींचा जन्मोत्सव संपूर्ण जगामध्ये खरं तर साजरा केला जातोय आणि त्या राजांना पुन्हा एकदा आपण खरं तर मानाचा मुद्रा देऊया. खरं तर आपलेच फितूर होते म्हणूनच तर राजांना खरं तर तिथून मानहानी झाली होती हे सुद्धा आपण पाहिलं होतं. कारण आज आपण खरं तर पाहतोय छत्रपती शिवरायांचं नाव जरी ऐकलं तरी आपल्या मनामध्ये एक वेगळं वादळ उठताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत कुंभारला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये बिनगडी बाद असताना खानाव संघाची धावसंख्या 14 या धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
आणि येणारं दुसरं षटक प्रशांतचं आपण पाहतोय पॉवर प्ले 2चं षटक. लोअर फुलटा चेंडू जरूर होता पॉईंटमध्ये. जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल धावेल. म्हणजे क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची धाव इथे घेतली जाते सचिन मुंडे याच्या बॅटमधून. आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या धावसंख्येवर. चांगल्या मजबूत स्थितीमध्ये म्हणावं लागेल कारण 14ची सरासरी जर राखली जय पाटील तर किमान 65-70 धावा या मैदानामध्ये आपण पाहू शकाल. उमेशसाठी हा चेंडू आपण पाहिला अगदी खोलामध्ये टाकला गेलाय. खोलामध्ये टाकला गेलाय. यॉर्करचा प्रयत्न केला त्या ठिकाणी गोलंदाज प्रशांतनं. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर जगातील एकमेव असा गोलंदाज होता लसित मलिंगा ज्यानं 6 चेंडू यॉर्कर फेकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न जरूर होता. शॉर्ट थर्डमॅनला हा चेंडू फील्ड केला जाईल. म्हणजे गोलंदाजांना या ठिकाणी जय पाटील असं दिसून आलं की फलंदाजी मानसिकता ओळखली आहे. अगदी आउटसाईड द ऑफ स्टंप हा चेंडू. म्हणजे ग्रामीणमध्ये आपण पाहतोय की इंटरनॅशनलमध्ये सुद्धा आपण पाहतोय आउटसाईड द ऑफ स्टंप चेंडूला खेळणारे खेळाडू कमी पाहतो आपण. पण सरळ चेंडू टाकला किंवा लेग स्टंपवर टाकला तर मात्र त्याला पनिशमेंट करतात. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे अपील. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. LBWच्या स्वरूपामध्ये खरं तर पहिला धक्का लागेल आई जगदंब इलेव्हन खानाव संघाला. उमेश कर्णूक याच्या खेळीचा अंत होईल. आणि उमेश कर्णूकचा आपण विचार जर केला संघाची एकूण धावसंख्या 15 धावा आणि त्यानं 3 चौकार जरूर दाखवले होते LBWच्या स्वरूपामध्ये. त्याच्या एकूण धावा पण पाहिल्या 8 चेंडूमध्ये 13 धावा. जाणता राजा तो शिवाजी माझा. जाणता राजा मध्ये जयपाटील 14 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की खानाव संघ कुठेतरी दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपली दादागिरी दाखवेल. पण गोलंदाजाने त्यांना पूर्णपणे बांधून ठेवलंय. हात खोलू देत नाहीये. नवीन बॅटर बनायच्या प्रणव तात्रेला खरं तर इथून आपली भूमिका साकारावी लागेल. कारण मिडल ऑर्डरमध्ये जी जबाबदारी असते ती त्याला पार करावी लागेल. कारण सलामी फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारीचा खेळ मैदानामध्ये दाखवावा लागेल. पुन्हा एकदा आउटसाईड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतात की हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव खरं तर इथून देऊन जाईल खानाव संघाला. अतिरिक्त धाव म्हटल्यानंतर थोडा कॉन्फिडन्स देऊन जाईल खानाव संघाला. आणि इथे एका धावेसाठी जय पाटील संघर्ष करतोय खानाव संघ. आणि 16 धावा आपण पाहतोय धावफलकावर. आता दिशा भरकटलाय थोडा गोलंदाज प्रशांत. हो 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 क्लासिकल स्ट्रोक आपण पाहतोय. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. टायमिंग झालं नाहीये आणि सोपा झेल त्या ठिकाणी मिड विकेटला टिपला गेलाय. दुसरा धक्का लागेल, दुसरा हादरा लागेल, दुसरा सदमा लागेल खानाव संघाला. फलंदाज इथून बाद झालाय प्रणव तात्रे. दुसरा धक्का. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले दुसरं षटक प्रगती पथावर 16 या धावसंख्येवर.
सामना जिंकू शकतात हे आपण पाहिलंय. कारण टेस्ट क्रिकेटमध्ये अनिल कुंबलेंचा जबडा तुटला होता तरी त्यानं गोलंदाजी केली होती आणि 4 विकेट्स आपल्या संघासाठी घेतल्या होत्या. म्हणजे देशासाठी खेळणं ही खूप गर्वाची गोष्ट असते. आणि 16 साल का बच्चा क्या करेगा. आणि ज्यांना पहिल्या पदार्पणामध्ये नाक तुटलेलं असताना सुद्धा 50 ठोकली होती तेव्हा त्यांना समजलं होतं की हा काय करू शकतो. आणि आज क्रिकेटची देवता म्हणून ज्याची पूजा केली जाते. डेब्यू मॅचमध्ये खरं तर वकार युनिसचा एक चेंडू नाकावर लागला होता आणि त्या टायमाला खरं तर पुरेशा सुविधा नव्हत्या. हाफ हेल्मेट असायचं. आउटसाईड ऑफटॉम करण्याचा प्रयत्न जरूर आहे. आत्ता लाईन मिस केली या फलंदाजानं. सचिन मुंडे त्या ठिकाणी खरं तर बॅटिंग करतोय. कारण सचिन मुंडे आता संयमी खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये. संयम असेल तर तुम्ही डोंगर एवढं टार्गेट इथे मैदानावर ठेवू शकता. कारण कित्येक वर्ष आपण सचिन मुंडेला पाहिलंय एक संयमी खेळ करताना शांत डोक्यानं. आणि क्रिकेट हा खेळच असा आहे मित्रांनो की जेवढा संयम ठेवाल तुम्ही तेवढी चांगली खेळी तुम्ही मैदानामध्ये साकारू शकाल. आता सध्या आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय हा पहिला सामना आणि चेंडू गोलंदाजांना साथ देतोय. कारण चेंडू बाउन्स होत नाही आहे. चेंडू डीप राहतोय आणि फलंदाजांना खेळण्यासाठी थोडं अवघड होत असताना त्या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट खेळतोय सचिन मुंडे. शफल झालेत. फुटवर्कचा वापर जरूर केला होता. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पळतोय. चेंडू मागे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघाले. थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. कदाचित हा चेंडू पकडला असता फेकला असता तर एकच धाव मिळाली असते. एखादा फलंदाज सुद्धा त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करता आला असा. आणि क्रिकेटमध्ये खरं तर छोट्या छोट्या चुका तुमच्या पराभवाचं कारण सुद्धा ठरू शकतात. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला नेहमी सुधाराव्या लागतात. आणि इथून खरं तर सचिन मुंडे सारख्या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ मैदानामध्ये टिकून देऊ शकत नाहीये. बॅटचा तडाखा सचिन मुंडेचा लॉंगॉनच्या डोक्यावरतून हा फटका खेचलाय. अखेरता पहिला षटकार आलाय सचिन मुंडेच्या बॅटमधून. आणि एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले खानाव संघाची 24 या धावसंख्येवर. चोवीस धावा हा षटकार आपण पाहिला. खरं तर कॉन्फिडन्स देऊन जाईल सचिन मुंडेला. कारण एका बाजूला विकेटची पडझड आपण पाहिली होती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस दाखवलाय सचिन मुंडेनं. आडव्या बॅटनं ऑन साईडला मिसफील्ड झाली आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा आणि 2 धावा घेण्याचं आमंत्रण दिले त्या ठिकाणी. आणि 2 धावा सहज पूर्ण करत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलंय. चांगलं कॉलिंग असणं तुमच्यामध्ये, चांगलं तालमेल असणं, या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. 26 धावा 2 धाव्याने संघ पुढे जाईल. खानाव संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सचिन मुंडे आक्रमक बनलाय आणि ती आक्रमकता कितपर्यंत तुम्हाला रोखावी लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आता सचिन मुंडेला खरं तर हा प्रश्न विचारला जाईल की सरळ बॅटनं जर तुमच्या धावा येत असेल पाणी घेऊन जा मैदानामध्ये. सचिन मुंडेला हा प्रश्न विचारला जाईल. 3रं षटक सुद्धा इथून खरं तर समाप्त झालंय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आई जगदंब 11 खानाव संघ जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि त्यानंतर यंगस्टार 11 चिखले संघ आणि जीवन 11 पाली चौक या 2 संघांना आम्ही विनंती करू, आपण पहिला पुकार असेल टॉससाठी आपण संपर्क करा. इथे समाप्त झालं आणि 3 षटकामध्ये खरं तर आई जगदंब 11 खानाव संघानं 26 धावा बनवल्या आणि 2 बहुमूल्य विकेट सुद्धा गमावले होते.
आता सचिन मुंडे अजूनही मैदानामध्ये तळ टोकून आहे, हळूहळू सेट होण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या बॅटमधून धावा येतात. त्याचं मैदानामध्ये उभं राहणं खूप गरजेची गोष्ट असेल आणि तो सध्या मैदानामध्ये चांगली खेळी साकारतोय. षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आलाय. आता त्याला तो षटकार कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल देऊन जाईल. खरं तर खानाव संघाचा आपण विचार केला तर हा मैदान त्यांच्या खानाव संघासाठी लकी ठरलेलं मैदान आहे. आणि आता 3 षटकामध्ये 26 धावा आल्या. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल आणि या 12 चेंडूमध्ये खरं तर धावा किती कुठल्या जातील हे सुद्धा पाहावं लागेल. कारण प्रणव दुर्गेला आपण पाहतोय आणि त्याला सचिन मुंडेला साथ देण्याकरता गेलाय. चौथं षटक गोलंदाजीच्या मार्कवर चांगला फटका. पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक धाव, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झाला आणि 2 धावा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं त्या ठिकाणी, जिथे डीप मध्ये प्रोटेक्शन मिळालं चेंडूला पण त्याचा फायदा झाला नाही आहे. मिसफील्ड झाली आणि लगेचच तिसरी धाव आली आहे. 3 धावा घेतल्या गेल्या या चेंडूवर. प्रशांतला आपण पाहतोय खरं तर गोलंदाजीच्या मार्कवर, ज्यानं दुसरं षटक फेकलं होतं, ज्यामध्ये 2च धावा खर्च केल्या होत्या. आता या तरुण सलसलत्या रक्तावर खरं तर संघनायकानं विश्वास टाकलाय आणि त्या अनुषंगानं तो गोलंदाजी दाखवते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. या 2 फलंदाज बॅटची एज जरूर घेतली होती. झेल ट्राय करणं खूप महत्वाची गोष्ट होती, पण झेल ट्राय करता आला नाही आहे त्या ठिकाणी. खरं तर क्रिकेटमध्ये असं म्हणतात की झेल तुमच्या हातामध्ये येत नाही आहे, त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. आणि मागच्या 3 षटकामध्ये आपण जय पाटील पाहिलं तर खानाव संघ कुठेतरी संघर्ष करत होता धावांसाठी आणि जसा सचिन मुंडेच्या बॅटमधून षटकार आला तिथून धावांचा ओघ वाढत चाललाय. प्रशांतला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. चौथं षटक घेऊन डाऊन द ग्राउंड हा फटका आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आणि या चेंडूवर ठोकलाय षटकार फलंदाजानं. षटकाराच्या मदतीनं सरळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 या धावसंख्येवर. आता मात्र या चौथे षटक आपण पाहिलं, प्रशांतच्या हाती पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली होती आणि आता या षटकामध्ये खरं तर हाणामारी चालली आहे. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या, त्यानंतर एक सिंगल आली आणि आता हा षटकार आपण पाहिलाय. खरं तर फलंदाज पाहिला होता जय भगतच्या बॅटमधून, म्हणजे दोन्ही बाजूनी खरं तर बॅटिंग बॅटची एज जो फलंदाजानं षटकार टोकला होता, आता कमबॅक केले प्रशांतनं. जबरदस्त गोलंदाजी त्या ठिकाणी जयला परतावं लागेल आणि धक्का क्रमांक 3 लागेल खानाव संघाला. दिलाय खानाव संघाला. संघाची एकूण धावसंख्येचा विचार केला तर 36 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 4 प्रशांतचं क्षेत्ररक्षणाचा आपण विचार जर केला तर क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं गेलंय. डीप मिड विकेट. हो, जबरदस्त गोलंदाजी. काटा बदललाय गोलंदाजानं त्या ठिकाणी. जसा चेंडू फेकला बाहेरच्या बाजूने वळताना, म्हणजे असं म्हणतात की काटा बदलने वाली गेंद पे कोई नंबर नाही लिखा होता आणि हा डॉट चेंडू अमित पाजी पडल्यानंतर फलंदाजावर मानसिक दडपण आणण्याचं काम केलं जाते आणि तो डॉट चेंडू सध्या मैदानामध्ये आपण पाहिलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं ऑनसाईडला ड्राईव्ह केलाय चेंडूला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय
आणि षटक समाप्तीचा इशारा खरं तर आला. 4 षटकांचा पूर्वार्ध इथून समाप्त. आणखी एक षटकाचा खेळ बाकी असेल, म्हणजे 4 षटकं आता समाप्त झालेत आणि 37 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचलाय खानाव संघ. यंगस्टार 11 चिखले संघ आणि जीवन 11 पाली चौक संघ. आपण टॉससाठी पाली संघ आलेला आहे. चौक विभागातील एक ताकदवर संघ यंगस्टार 11 चिखले संघ. आपण टॉससाठी संपर्क लगेच करा, कारण हा दुसरा ऑफिशियल कॉल आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, त्याची आपण नोंद घ्या. चिखले संघ जर आला असेल तर आपण लगेच संपर्क करा, जास्त वेळ घेऊ नका. आणि 4 षटक इथून समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आल्या, 2 फलंदाज बाद झाले होते. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि एकही फलंदाज बाद झाला नव्हता. आणि चौथं षटक आपण पाहिलं प्रशांतचं, ज्या षटकामध्ये खरं तर 11 धावा आल्या आणि एक फलंदाज सुद्धा बाद झाला होता. शेवटचं आणि अंतिम षटक राजेश चव्हाणला आपण पाहू शकाल. गुलेच्या मार्क डेथ ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक आपण पाहू शकाल. आणि भावेश शेलके बघा शर्यत शौकीन. आणि आज बैलगाडा शर्यत विगरच्या मैदानावर, साई मैदानावर आज आपण हा फटका आपण पाहिला. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आणि महाकाल बैल सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आज ज्या बैलानं खरं तर संपूर्ण महाराष्ट्र गाजून सोडलाय. ऑन साईडला आपण हा फटका पाहिला, त्या ठिकाणी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस केलाय. क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनला जरूर तैनात. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जाईल सीमा पार, धनधणीत चौकार. आणि आता मिसफील्ड झाली आहे, कारण 2 क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी चुकी केली होती. आडव्या बॅट ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर तैनात आहे, पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. आणि पुन्हा एकदा हा 1 बाउन्स सीमा पार चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय सचिन मुंडेच्या बॅटमधून. थँक्यू. क्या बात आहे, अप्रतिम गीत. आता मात्र सचिन मुंडेची तलवार तापली आहे, बॅट तापली आहे त्याची आणि मैदानामध्ये हाहाकार माजवतोय. बॅक टू बॅक 2 चौकार 46 या धावसंख्येवर नेऊन पोहोचवलंय आपल्या संघाला. खरं तर ज्या छत्रपती शिवरायांच्या भवानी तलवारीनं यवनांना घाम फोडला होता, आज सचिन मुंडे दाखवतो मैदानाच्या आतमध्ये साला ठोकेगा पण झुकेगा नाही. सचिन मुंडे मूर्ती लहान पण कीर्ती महान. सचिन मुंडेसाठी हा चेंडू चेंज ऑफ पेस केलाय, फसवलंय. चक्रव्यूह रचलाय त्या ठिकाणी, बॅटची एज घेतली आहे आणि गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू स्लो आला पण त्याला लाईन पिक करता आली नाही आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. चौथा धक्का लागेल खानाव संघाला सचिन मुंडेच्या स्वरूपामध्ये 46 या धावसंख्येवर. विन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 6व्या क्रमांकाचा हा फलंदाज सचिन मुंडे बाद झाला 46 या धावसंख्येवर. हो जबरदस्त गोलंदाजी आणि इथे मात्र त्रिपलाचित बाद झालाय. म्हणजे असं म्हणतात की पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि मागच्या दरवाजातून चोरी झाली. यष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्यात फलंदाजाच्या. आल्या पावली माघारी परतवलंय प्रवीणला आणि इथून आणखी एक धक्का लागेल फलंदाजी करत असताना खानाव संघाला 46 या धावसंख्येवर. वादे चिखले संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय
आणि चौक व पाली संघाचा संघनायक सुद्धा उपस्थित झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता आणि झेलची संधी आहे त्या ठिकाणी. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. खरं तर विकेटची हॅट्रिक या ठिकाणी संपादित केली आहे गोलंदाज राजेश चव्हाण संघाचा संघनायक. जबरदस्त गोलंदाजी त्यानं दाखवली आहे आणि शेवटच्या षटकामध्ये खरं तर विकेटची हॅट्रिक. 46 धावा खरं तर बनवले गेले आणि 6 फलंदाज गमावलेत खानाव संघानं आणि 47 धावांचं लक्ष ठेवलंय. कारण क्रिकेटमध्ये असं म्हणतात की कुठलेही लक्ष खरं तर सेफ नसतं, कुठल्याही धावांचा टार्गेट सेफ नसतं आणि दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित झाले. टॉस बॉक्समध्ये आपण यावं. चला चिखले संघाचा संघनायक आणि पाली चौक संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये या. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. नारायणजी गायकर साहेबांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करू. खरं तर संतोषजी शेळके साहेब आमचे मंडप डेकोरेशनचे ऑनर आपण या. स्टॅपलरची आम्हाला गरज आहे, आपण या. आमचा टॉस बॉक्सचा जो बॅनर आहे थोडा हवेमुळं हवामान खराब आहे आज आणि त्या कारणानं थोडा बॅनर निघाला आहे. त्या ठिकाणी आपण या संतोषजी शेळके. टॉस केला जाईल. खरं तर नारायणजी गायकर साहेब आमच्या रोहित दादांचे सासरे भाऊ आहेत. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आम्हाला त्यांना पुरस्कृत केलेत. एक दानशूर दात्यापैकी एक. टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघनायक आहेत बघा. यंगस्टार 11 चिखले संघ आणि जीवन 11 पाली चौक संघाचे संघनायक. टॉस झाल्यानंतर लगेच आपण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. सचिन मुंडे आपण संपर्क करा. येस, चिखले संघानं खरं तर टॉस जिंकला. यंगस्टार 11 चिखले संघ आणि प्रथम गोलंदाजी पसंत केली आहे. गोलंदाजी पसंतीला दिली आहे आणि जीवन 11 पाली चौक विभागातील संघ आपण पाहतोय. खरं तर त्या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. दोन्ही संघांना खरं तर आम्ही कॉम्बॉक्सच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. 30 चेंडूमध्ये संतोष शेळके आमचे मंडप डेकोरेटर आपण लगेच स्टॅपलर घेऊन या. लगेच या आपण स्टॅपलर घेऊन. आणि इनिंग ब्रेक झाली आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये 46 धावा बनवल्या, त्या 6 फलंदाज गमावत असताना खानाव संघानं आणि 47 धावांचं लक्ष ठेवलं आहे. क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष खरं तर सेफ नसतं. किती धावा खरं तर सेफ नसतात. कारण अमित पाजे आपण पाहिलं होतं 2007 मध्ये जो ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेचा जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियानं तब्बल 434 धावांचं लक्ष दिलं होतं आणि साऊथ आफ्रिका संघानं खरं तर 438 धावा बनवल्या होत्या. आणि खरं तर 30 चेंडू आणि 47 धावा इथून वाचवल्या जातील का खानाव संघाच्या माध्यमातून, की धावा कुठल्या जातील पोंजे संघाच्या माध्यमातून? ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल आमच्या पाजे अमितजी म्हात्रे झोळे यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद विष्णु जी, इनका आप आवाज सुन रहे थे. सभी को उन्होंने मंत्रमुग्ध किया, लेकिन मैदान के अंदर का खेल जितना तेज गति के साथ चलना चाहिए था उतना नहीं चला. लेकिन क्रिकेट में जो टारगेट है वो कई बार धीमा होता है, लेकिन वो टारगेट बड़ा होता है. बघा, खानाव संघ आपला ड्रेस कोड नाही आहे.
तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी आहे आणि त्याने एक्सपेक्ट केलेली आहे. तर मला तरी वाटते मग बघा आता संघाला विनंती असेल अपोजिट कॅप्टनला आता पोंजेला की 2 धावांची पेनल्टी इकडे आम्ही त्याने धावा दिले ते 46 2 धावा मायनस करतोय म्हणजे 45चं टार्गेट आहे. हां तो पहली गेंद फेंकेंगे पावर प्ले का. ये पहला ओवर है. आज ये टूर्नामेंट का मेरे हिसाब से लगभग तीसरा दिन है. पहला मैच है पोइंजे बनाम खानाओं के बीच. पहली गेंद और ये गेंद इस बार देखा जाए लाइन के अंदर से चली गई है. बॉल के मेरिट तक आने की कोशिश की थी बल्लेबाज ने लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति. गेंदबाज मंगेश है. रोमन ट्रॉफी को आप देख रहे हैं. 5वां साल. ठंड हवा. कल धुंधराई में लगता महाबलेश्वरी था. हाँ आते समय ऐसा लग रहा है दोबारा जाना कठिन हो रहा है. यस इनसाइड आउट. लेफ्ट इस बार देखा जाए कवर ड्राइव. इट्स थ्रू द 4 रन. शूरवीर सह्याद्री बसा फक्त शिव जयंतीला एकत्र दिसा. चांबो देखिए कल उनका परफॉर्मेंस यहाँ उन्होंने 50 लगाई वहाँ पॉइंट में धमाका किया है. अरे डबल धमाका. ससुर बोलेगा मेरा दामाद जो है वो ठोकम ठोक के लिए काफी माहिर है. फिलहाल 2 गेंदे खत्म. 4 गेंदे शेष. बोल लकड़ा तितर बितर. डंडा अस्त व्यस्त. गेंद ने लकड़े के ऊपर चुम्मा लिया और बल्लेबाज को किया बाय बाय खुदा हाफिज. सुनने के बाद रोंगटे खड़े हो जाते हैं. ये बेसावकर मंडली की याद आती है. गाना सुनने के बाद क्या संगीत था. आप सभी ने देखा होगा. अभी संगीत आया है अलग जा रहा है और लेकिन यहाँ तो विकेट गॉन हो चुका है. नए बल्लेबाज का आगमन मिस्टर सुनील मते. क्यों नहीं दे सकेगा. अभी तक चश्मा नहीं है. जब कहीं लग जाएगी तो लाना ही पड़ेगा. चांबो चांबो की चश्मा बहुत भारी. चांबो के चश्मा के ऊपर दिल है. हाँ चांबो के गाल देखो टमाटर जैसे कैसे मजबूत है. और सही काम किया उसने. देखिए बाइक भी हासिल किया स्कूटी भी हासिल किया. ये मेहनत है उसकी. और जब चलता है ना तो समझ जाइए क्या मैदान के अंदर आग लगा देता है. आपने कल देखा होगा. और रोहित भाऊ का सपोर्ट हमेशा है क्योंकि वो सपोर्ट देना इम्पोर्टेंट बात है. इसलिए 11 तारीख को तुम आओ. तुम्हारा सपोर्ट हमारे पीछे कितना हम देखते हैं. तो फिलहाल स्कोर 4 के घर में. और ये गेंद छोड़ के साहब वाइड घोषित कर रही. 2 अंपायर को जोड़ी. एक वजनदार है एक पतला है लेकिन काम करने में इस बार देखा है मैदान के अंदर में दोनों पीटी अच्छे अंपायर के कर रहे हैं. हाँ चश्मा दोनों की चश्मा है. देखा कोई भी यार ससुर कहते हैं ससुरवाड़ी में कोई भी जाए आदमी शेर ही होता है ना. तो वो आते समय जाकर चरके साहब तो ऐसे नहीं है. पहले टायर पंचर हुआ था जाके शेड्यूल में तैयार किया फिर वापस आ गए. और फुल टॉस थी लेकिन इस गेंद को विकेट कीपर कैरी नहीं कर सके. लेकिन लेग बाई के रूप में रन होगा. अतिरिक्त रनों के साथ हम देख सकते थे पॉइंट टीम का स्कोर पहुंचा है 6 रन लॉस ऑफ 1 विकेट. नितिन पाटिल धुंधरे मुझे लग रहा है कि वो कर्नाला विभाग प्रीमियर लीग में गए हैं और इन दोनों को इधर रखा है. फिर 10 तारीख से मुझे कल से वो कोप्रोली में जाएंगे. हाँ नींद नहीं है. नींद क्या लेंगे वो.
मनी इज इम्पोर्टेंट बात है, लेकिन ये क्या कर रहे हैं मनी तुम? ये बॉल अगर इस तरह से डालेंगे तो अपना घाटा हो रहा है, स्कोर कम है। लेंथ लाइन के साथ गेंदबाजी करो। यस, यस, असं दे, काय हरकत नाही, ऍडजस्ट करा, हे महत्वाचं आहे। धन्यवाद। हो हो, पॅडर बॅट मॅच गेम ती। आता काय झालंय, सगळीकडे टुर्नामेंट आहे, सोंगटी बघा कॅरममध्ये कशी इकडून मारली की तिकडं, तसा प्रकार आहे ते। टुर्नामेंट अशा असल्यानंतर होतात ते गडबड। या पावसाने सगळी वाट लावली, 7 महिने विनाकारण पडला, काय गरज नसतं। हा, लोकांच्या लग्नात पण तो आला, कलियुग आहे जांबो, म्हणून लवकरच करून टाक। 8 रन, और इस बार मैदान के ऊपर से इस बार लॉन्ग ऑन सी मारेगा के बाहर जा रही है, दंदनाती 4 रन। दाव संख्या 12, लॉस ऑफ 1। हवा कल बहुत तेज आई थी। बापदेव के प्लेयर वो शॉट को ही उड़ाते हैं ना, तो क्यों नहीं वो उड़ाएंगे। आणि जांबो बघ, आमचे जयदास भाऊ आमच्या बहिणी नेण्यासाठी किती म्हणजे सालापूर्वी आले होते रावे गावात। आता बदल झाला, आता घाबरतात जत्रेच्या अगोदर, 1 दिवस अगोदर कमबॅक होतो ना तिकडं। हां, आणि त्यांना बोले इकडे खेळा, तर तेवढं आम्ही या गटात खेळत नाही, त्यांचा गट तो तिकडे। 12 स्कोर। इकडे बघा कसे एकट पडायचे आले, भाऊजींच्या गावामध्ये धमाकोल घातला काल। असं मेवणे असे पाहिजे। हाँ, चम्बो को जोड़े तो जब मजा आए रे। सपोर्ट तो मुझे लग रहा है तुझे ही रहेगा, दोनों को सपोर्ट है, लेकिन तुझे ज्यादा देना पड़ेगा। तू गर्म हो गया तो सबसे चटका देगा तू, साला तेरा भी होल्ट खतरनाक है। चांबो को हमने कलम्बोली में चांबो की बहुत चढ़ती है, पावर है वाह। 12 पे स्कोर, फर्स्ट ओवर खत्म हो चुका है। टारगेट जो है इस बार देखा 45 का है, 33 चाहिए 24 बॉल में। फुल टॉस है, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेल दिया है और चौका मिलेगा। बाउंड्री के साथ स्कोर आगे जा रहा है 16। आए थे टवले, तो उनके ऊपर ये बाउंड्री लगाई बल्लेबाज। यहां देखा जाए तो मेरे हिसाब से सुनील मते ने, मंदार कड़ो, जिन्होंने इस बाजी का बाउंड्री लगाई वो पहुंचे 5 पे, सुनील खेले 4 पे। कुल मिला के देखा जाए पहुंचे टीम का स्कोर पहुंचा 16, 1 विकेट के नुकसान पे। शांत वातावरण में, ये वातावरण वैसा घातक होता है बीमार लोगों के लिए, लेकिन ऐसे हालात में इस बार देखा जाए टूर्नामेंट का 3रा दिन रोमन ट्रॉफी को आप देख रहे हैं। तमाम दर्शकों का हम तहे दिल से हार्दिक हार्दिक अभिनंदन कर रहे हैं। कुछ कानों में मंत्र दिए इस गेंदबाज को। तैयार एक बार फिर से ऋतिक, राउंड विकेट से। ओ अच्छी बॉल, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी गेंद ने काटा बदला हुआ है, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। जब ये ऐसे चश्मे पहनकर गेंदबाजी करते तो नरेंद्र हिरवानी जी की याद आती है, वहां हमारे शिव रामकृष्णन जी की याद आती है, उसके बाद अन्न कुंबले जी की याद आती है, अशुमन गायकवाड़ साहब जी की याद आती है, क्योंकि वो चश्मा पहनकर ही गेंदबाजी करते थे। लेकिन यह स्ट्रोक अच्छा है, स्क्वायर लेग सी मारेगा के बाहर, लेकिन मिड विकेट फील्डर का बढ़िया है, पर तारीफ करना पड़ेगा उस फील्डर की, क्या उन्होंने एरिया को कवर कर दिया
और इस गेंद यानी कि बाउंड्री को उन्होंने रोक दिया, लेकिन एक रन लेने में कामयाब। 17 पे स्कोर, 1 विकेट के नुकसान पे। 24 इवेंट लाइव किए शानदार क्लियरिटी संदेश भाई पाटिल। उनकी कल टीम ने 2 मुकाबले जीते हैं। ये गेंद खराब होगी चोर के साहब, इस वाइट बॉल। तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर जा रहा है 18 के घर में। तो कई 100 की गेंदें शेष है। और शानदार तरीके से इस बार देखा जाए पंच किया है और गेंद सीधी कवर सीमा को चीरती हुई 4 रन। की अभी भी 2 गेंदें शेष। 22 पे स्कोर। फुल टॉस है, चौका मिलेगा। मुझे लग रहा है चौका मिलेगा क्योंकि सामने स्ट्रोक था डाउन द ग्राउंड। इट्स अ 4 रन और बढ़िया ठोकम ठोक। कड़क बल्लेबाजी चल रही है इस बार देखा जाए। बल्लेबाज यहां मते 12 पे पहुंचे। 6 पे इस बार देखा जाए मंदार खेल रहे और इस ओवर की अंतिम बॉल शेष है। बैक टू बैक 2 बाउंड्रीज आ गई। और क्या बॉल, गुड लेंथ स्पॉट के ऊपर गेंद थी लेकिन क्लीन बॉल हो गया। जैसे इस बार डिफेंड करने गए थे ओव्हर की समाप्ती 2 षटकानंतर पुणे संघाची धावसंख्या 26 ला 2 गडी मैदानाच्या बाहेर। आता विजयासाठी 8 धावांची गरज आहे। रायगड ठाण्याची जनता कैवारी दिवंगत लोकनेते दिवा बाळे साहेबांना कोटी कोटी प्रणाम। आणि बघा आमचे मंडप डेकोरेशन आमचे सन्माननीय संतोष शेळके साहेब, काय त्यांना पडदा कुठं जराशी गॅप जरी दिसली की ते टाचन घेऊन आलेच। काय त्यांना माहिती आहे कुठेही गॅप नसावी, कारण गॅप असल्यावर प्रॉब्लेम पडतो। मग जर मणक्याला गॅप असेल पट्टा लावायला लागते। आता बघायला तिथे त्यांच्या कुठलाही गॅप नाही, लगेच बघा तयार आहेत। असे धरकरन चोरके साहेबांचे सर्व मेवणे हुशार आहेत। काय येऊ दे, म्हणून मी सांगतो ना, एकदा पालीवाले ठरवला काम फिट करत हत्तीला पण चड्डी घालतील। आणि बॉबी या बॉबी यांची पॅन्ट बघा, याला मुली कशा घालतात तशा पॅन्टी। काय बॉबी या असल्या पॅन्टी या नाही घालायच्या। आता आपण कुठल्या जमान्यात आहोत, पॅन्ट कशी टगाडक पाहिजे, वाटला पाहिजे। 4 मुली बोलले भाई बॉबी मेराई आहे, बघितल्यावरती बॉबी आपल्या ग्रुपमध्ये 26 19 रनों की जरूरत है जीतने के लिए 18 बॉल में। लेकिन 2 विकेट गॉन हो चुके हैं और नए बल्लेबाज प्रशांत कुंभार और प्रणव तात्रे गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए यंग स्टार को लेके आए हैं इस बार देखा जाए खानाओं के कप्तान। और यंगस्टरों का इस बार ये खेल है। देखिए आसमान में विमान उड़ रहे हैं। हम पारगांव में कमेंट्री कर रहे थे, जब छोटे थे तब हम बहुत दूर से देखते थे विमान आ गया, अब नजदीक से देखा। तो विशु कोहली को हम उस विमान में लेके जाएंगे। ये रोस्ट विशु को बोलेगी वो विशु व्हाट्स बिहान। और इस बार अच्छी गेंद थी, गेंद को भेज दिया गली के क्षेत्र में। गली में खेलना, गली में दिल चुराना, बाबूशाह कहता है ना, कैसा दिल चुरा महाराष्ट्र का बाबूशाह ने। क्या शॉट आएगा, फाइनल को आएगा। और मुझे लगता है कमेंट्री करते करते, डे नाइट की कमेंट्री करते करते उसकी आंखें जो है ना वो छोटी होगी। हाँ पहले से वो छोटी ही, लेकिन आज भी मेहनत है उसकी और उनका काम है। हर एक आदमी की मेहनत है और मेहनत के तौर के ऊपर सबका प्रभाव होता है।
हो अच्छी बॉल गुड बॉल. आणि बघा इकडं आमच्या हरकरण चोरगे साहेबांना असं डिमांड किती आहे बघा. उद्या त्यांना कोपुरेला निमंत्रण, नंतर काही दिवसात 10 गावला, नंतर 40 गावला, नंतर पुन्हा ते भातान नाईटला. अरे कुठं कुठं जाणार. एकटा माणूस बघा एवढा प्रेम आहे, काम तसं परफेक्ट आहे. ओ मिस टाइम शॉट है, रनआउट का मौका. अंपायर भोईर साहब, भोईर साहब देखिए जगह पे ही खड़े हो गए. क्या जरूरत इस खेत को ट्रैक्टर घुमाने की. आदमी के पैर 135 किलो है, चलते चलते जमीन दब जाएगी. 27 रन बोर्ड के ऊपर. विघरला मला त्या शर्यतींचा अड्डा आहे, मोठा अड्डा आहे. आणि पंढरीनाथ फडके साहेब ज्यांना आपण कोटी कोटी मानवंदना देऊया, त्यांच्याच विघर गावामध्ये आहे. आणि चोरगे साहेबांना विनंती करतोय की पुढल्या वर्षी म्हशाची एक बैल तरी आणूया. म्हणजे कसा इकडं बी कधी तुम्ही नसले तुम्ही जायचं मी जाईन असं काहीतरी करू. क्रेज है बैलगाड़ी शर्यत को, लेकिन बैलों की निगाह भी कठिन है. बैलों की निगाह कठिन है और आसमान में सीधी गेंद उस बार जगह सड़क के ऊपर चली गई है. छरहन महाकाळ जो बैल आहे रोहित भाऊ तुमचा, त्यांनी अक्षरशः धुमाकूल घातलंय. प्रत्येक मालकाचा बैल प्रत्येकाला प्यारी असतो आणि जेव्हा तो बैल शर्यत जिंकतो तेव्हा मालकाला अति खुशी होतो. पण बस मालकाची इच्छा त्या बैलाला समजते असेल. आज जर शर्यत जर जिंकली तर रोहित पाटील यांच्याकडून जल्लोष असेल. बघूया, शुभेच्छा देऊया. इस बार ये अपील जरूर की थी लेकिन गेंद स्टंप को मिस करके बाहर जा रही है. अंपायर चोरगे साहब कह रहे हैं लेग बाई का इशारा और अतिरिक्त रनों के साथ स्कोर 33-34. अब जीतने के लिए 11 रन चाहिए. जब तुम्हारा स्कोर कम होता है इस हालत में विकेट उखाड़ना इंपॉर्टेंट बात होता है. 2 विकेट तो गॉन हो चुके हैं, लेकिन प्रशांत 6 पे खेले. और इस बार यहां कवर के ऊपर खेला हुआ ये शॉट जरूर है. पॉइंट और कवर के बीच मिलेगा चौका. बाउंड्री के साथ पूरा स्कोर जा रहा है 38-38. दोन्ही एकर जमीन तर ते हिस्से तुम्हाला द्यायलाच लागतील. त्याला आता पर्याय राहिला नाही. मी नेहमी सांगतो ना, मी किती 2 वर्षापूर्वी या गोष्टी बोललो होतो की आता काय झालंय, पूर्वी जमिनीना भाव कमी होता, एवढा डिमांड नव्हता. आता जसा डिमांड आणि भाव आल्या कारणानं सगळा काम फिट. बघा काही बहिणी आत्या बोलतात की आम्हाला बाबांनो काय नको. बरोबर चोरगे साहेब, तुम्ही सुखी राहा आम्ही सुखी. पण सईला गेलं की त्याची भाषा बदलते. त्याला विलाज नाही, उसको इलाज नहीं है, लेकिन इसके ऊपर उपाय है. ये बेहतरीन लंबा बिग बिग छरन बाबूशाह डु 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 डु. अलसपा में जाकर जिन्होंने टाका डाला है ऐसा स्कोरर है, तो थोड़ी तुम बोल सकते हैं अंपायर की मुकाबला जीता है. 1 रन चाहिए अभी तक लीगली जीतने के लिए. अंतिम बॉल शेष है. अभी ये मुकाबला मुझे लगता है आई जगदम्बा खानाओं के हाथ से निकल गया है. अंतिम 1 रन चाहिए और ये गेंद इस बार जरूर खेल दिया है, लेकिन रन बल्ले से आ चुके. उन्होंने इस बार शानदार पुल करने का प्रयास किया था. रन मिलेगा नहीं कोई, लेकिन अभी भी 1 रन चाहिए 4 गेंदों में. अगर छक्का नहीं आता तो बड़ा प्रेशर होता. सचिन मुंडे आए हैं और ये इस बार सिंगल जरूर मिलेगा. चोरगे साहब लेग बाइक के बल्ले से
विनिंग शॉट और इसी के साथ मुकाबला जीता पहुंचे टीम ने परास्त कर दिया आई जगदम्बा खानावट टीम को। हार्ड लक खानावट टीम, आपका हम आभार व्यक्त करते हैं, आपको ढेर सारी शुभकामना देते आगे के टूर्नामेंट के लिए। आपने आकर इस रोमन ट्रॉफी में सहभाग लिया और इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई, इसलिए आपको तहे दिल से शुभकामना। प्रशांत कुंभार जिन्होंने 3 विकेट हासिल किया 13 रन देके, 13 रन बनाए और मुझे तो 3 विकेट हासिल किए, वो प्रशांत कुंभार को हम निमंत्रण दे रहे कि आप मैन ऑफ द मैच के लिए आइए। हार्ड लक सचिन मुंडे जी, और आपके सेना को हम ढेर सारी बधाइयां देते। जैसा मुकाबला मैदान के अंदर अब शुरू होने जा रहा है, यस यंगस्टार 11 चिखले बनाम जीवन 11 पाली चौक के बीच ये मुकाबला है। फर्स्ट राउंड का दूसरा मुकाबला है, तो शिवशाही 11 पहुंचे टीम आप किधर मत जाइए, क्योंकि इसके बाद आपका मुकाबला है सेकंड राउंड का। लेकिन यंगस्टार 11 चिखले बनाम जीवन 11 पाली के बीच टक्कर है। तो चलिए हम चलते ही इस कमेंट बॉक्स में बदलाव करने जा रहे हैं, क्योंकि कुदरत का नियम है, परिवर्तन होना ही चाहिए। जैसे हमारे इस बात देखा जाए विष्णु गडकरी आएंगे माइक्रोफोन के ऊपर, क्योंकि एक विष्णु है ऊपर कमल में बैठा हुआ है और ये विष्णु रिक्शे में बैठा हुआ है। उनकी जुबानी सुनिए और क्रिकेट की कहानी।